मित्र हो नमस्कार. भारतीय अर्थव्यवस्था या विषयात आपल्याला भारताचा परकीय व्यापार यावर आधारित काही महत्त्वाचे पॉईंट बघायचे आहे आणि यावरच आधारित आपल्याला साधारणतः 20 ते 25 प्रश्नांची आज टेस्ट घ्यायची आहे. तर या चॅप्टरबद्दल म्हणजे या चॅप्टरचं थोडं महत्त्व सांगतो, कारण सिलेबसमध्ये डायरेक्ट मेन्शन आहे परकीय व्यापार. तर यावर आधारित प्रश्न हे विचारत असतात. मोस्टली याचे जे प्रश्न आहे हे करंट अफेअर बेस असतात. करंट अफेअर बेस म्हणजे FDIशी रिलेटेड, की कोणत्या देशाचा FDI भारतामध्ये सर्वात जास्त येतो आहे अशा पद्धतीचे, किंवा परत परकीय चलन साठा या संदर्भात. ओके. त्यानंतर परत रुपयाचं अवमूल्यन कोणकोणत्या वर्षी झालं, त्यानंतर परत फेरा व फेमा कायदा कोणत्या वर्षी लागू केला, कोणत्या कायद्याची जागा कोणत्याने घेतली, अशा पद्धतीचे थोडक्यात वन लायनर स्वरूपाचे प्रश्न या चॅप्टरवर विचारले जातात. तर ते बहुपर्यायी प्रॅक्टिस करून घेणं काही योग्य वाटणार नाही. कंबाईनला साधारणतः वन लायनर स्वरूपाचेच या ठिकाणी प्रश्न हे विचारले जातात या टॉपिकवरती. आता परत तुम्हाला सांगायचं राहिलं की जर समजा आजच्या या टॉपिकवरती लेक्चर घेत असताना आपण जर 2022-23ची जर आकडेवारी जर घेतली, तर तुम्हाला जे काही आपलं मार्च महिन्यामध्ये जे काही नवीन इकॉनॉमिक सर्वे येईल किंवा नवीन अहवाल येतील, तर त्यातून आपल्याला परत आकडे घ्यावेच लागतात. ओके. तर जे मग जुने आकडे आहे ते मुद्दामून या ठिकाणी घेत नाही. मार्च महिन्यामध्ये स्पेशल आपण जे काही चालू घडामोडी, आर्थिक चालू घडामोडी म्हणून एखादं स्पेशल लेक्चर घेऊ, त्यामध्ये ते आकडे आपण कव्हर करून घेऊ जे करंट बेस असतात. सध्या जुने आकडे घेऊन लक्षात घेऊन त्याला काही अर्थ नाही. त्याच्यामागचं कारण असं आहे की आपला जो लॉंग टर्म आठवण जे ठेवतो आपण, म्हणजे आज जे आकडे तुम्ही लक्षात ठेवता तर हे कायम लक्षात राहू शकतात. ओके. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला ते ताजे आकडे न आठवता ते जुनेच आकडे आठवतील. तर त्यापेक्षा कसं आहे की तुम्ही एक काम करायचं आहे, म्हणजे मार्च महिन्यामध्येच आपण काय करू, आर्थिक चालू घडामोडी आधारित एक लेक्चर घेऊ आणि सगळे अपडेटेड आकडेवारी त्या ठिकाणी कव्हर करून घेऊ. तर सध्या फक्त आपण या परकीय व्यापाराचा इतिहास आणि थोड्या काही संकल्पना असतील तर त्याच या ठिकाणी बघूया. ओके. चला तर मग आजचा हा जो टॉपिक आहे आपण या ठिकाणी सुरुवात करू. तर हा टॉपिक समजावून सांगत असताना आपल्याला काही बाबी लक्षात असल्या पाहिजे. व्यापार तोल आणि व्यवहार तोल. व्यापार तोल आणि व्यवहार तोल म्हणजे काय? ओके. आता परकीय व्यापार म्हणजे काय, सोप्या भाषेत आयात निर्यात. भारताची जी काय आयात निर्यात आहे त्यावर आधारित हे चॅप्टर आहे, हे तुम्हाला आताच क्लिअर होऊन गेलं. तर त्याच्यामध्ये व्यापार तोल आणि व्यवहार तोल ह्या दोन संकल्पना येतात. तर व्यापार तोल ही जी संकल्पना आहे ही समजून घेण्या अगोदर आपल्याला दृश्य व्यापार आणि अदृश्य व्यापार, दृश्य व्यापार आणि अदृश्य व्यापार ह्या गोष्टीसुद्धा माहीत पाहिजे. ओके. तर लक्षात घ्यायचं आहे की दृश्य व्यापारामध्ये काय येते, तर जे घटक डोळ्याने दिसतात त्याची आयात निर्यात, जे घटक डोळ्याने दिसतात त्याची आयात निर्यात. मग त्यामध्ये काय काय येते, पेट्रोलियम, कापड, अभियांत्रिकी अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. तर काय लक्षात घेतलं आपण, दृश्य व्यापार. तर याला दृश्य व्यापारालाच आपण काय म्हणतो अजून, वस्तू व्यापार. वस्तू व्यापार. ओके. आता अदृश्य व्यापार जर आपल्याला बघायचं झालं तर अदृश्य व्यापारामध्ये काय येतं, जसं की बँकिंग सेवा, विमा, गुंतवणूक अशा पद्धतीचे जे काय आहे ते अदृश्य व्यापारामध्ये येतं. विमा, परत पर्यटन, त्यामध्ये परत सेवा व्यापार, टुरिझम, त्यानंतर आरोग्य सेवा. जे गुंतवणूक वगैरे आहे ना हे भांडवली खात्यामध्ये येतात. ओके. तर ते व्यापार तोलाचा तो भाग नाही आहे. व्यापार तोल म्हणजे वस्तू आणि सेवा. तर वस्तूचा व्यापार म्हणजे दृश्य व्यापार, सेवांचा व्यापार म्हणजे अदृश्य व्यापार. तर ह्या बाबी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग आता व्यापार तोल म्हणजे काय ते आपण बघू. तर व्यापार तोल याचा संबंध येतो दृश्य व्यापाराशी. दृश्य व्यापार म्हणजेच वस्तूंचा व्यापार ज्या डोळ्याने दिसतात. दृश्य व्यापार म्हणजे वस्तूंचा व्यापार ज्या डोळ्याने दिसतात, आणि व्यापार तोल म्हणजे दृश्य व्यापाराची आयात निर्यात, याच्या नोंदी किंवा याची नोंदणी असं म्हणू शकतो आपण. ओके. तर व्यापार तोल म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं की जे डोळ्यानं दिसतो त्याच्या नोंदणी, त्या व्यापाराच्या नोंदणी. ओके.
आता परत आता व्यापार तोल अनुकूल असणं आणि व्यापार तोल प्रतिकूल असणं हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. जर निर्यात जर जास्त असेल आयातीपेक्षा, निर्यात जर जास्त असेल आयातीपेक्षा, तर त्याला काय म्हणतो आपण, व्यापार तोल अनुकूल आहे, कारण निर्यात जास्त होते, फॉरेनचा पैसा जास्त भेटतो. ओके. किंवा जर असं असेल निर्यात मूल्य हे आयात मूल्यापेक्षा कमी असेल तर व्यापार तोल कसा आहे, प्रतिकूल. म्हणजे आपली निर्यातच जास्त होऊ राहिली, आयातच जास्त होऊ राहिली, निर्यात कमी होऊ राहिली. मग आयात जास्त होणे म्हणजे काय, भारतातला पैसा बाहेर जाणे. ओके. मग भारताचं चलन बाहेर जाणे. ओके. आयात करणं म्हणजे काय, भारतातलं चलन बाहेर कोणतं जातं. आता तुम्हाला समजावून सांगतो. समजा आपण काही वस्तू आयात करत आहे, तर आयात केल्यावर काय होतं, तर भारतामध्ये काही परकीय चलन साठा आहे, भारतामध्ये परकीय चलन साठा आहे, चलन साठा. मग ज्यावेळेस आपण आयात करतो एखाद्या वस्तूंची, तर या परकीय चलन साठामधून जे काही परकीय चलन आहे ते भारताच्या बाहेर जाते, ते परकीय चलन भारताच्या बाहेर जाते जर आयात जास्त असेल तर. जर समजा निर्यात जास्त असेल आणि आयात कमी असेल, निर्यात जास्त असेल आणि आयात कमी असेल, तर त्यावेळेस काय होईल, निर्यात जर जास्त असेल तर काय होईल की भारताला परकीय चलन जास्त मिळेल, भारताला परकीय चलन जास्त मिळेल निर्यात जर जास्त केले. तर आता समजा तुमच्याकडे काही वस्तू आहे त्या तुम्ही फॉरेनला विकला, तर मग फॉरेनचे पैसे भारतात आले. ओके. जर समजा तुम्ही तुमच्याजवळ जे परकीय चलन आहे हे फॉरेनमध्ये घेऊन गेला आणि तिथून वस्तू भारतात घेऊन आले, तर त्या ठिकाणी काय झालं, भारतातलं परकीय चलन कमी झालं. मग भारतातलं परकीय चलन वाढतं केव्हा, निर्यात जास्त झाली तेव्हा. भारतातलं परकीय चलन कमी केव्हा होतं, आयात जास्त झाली तेव्हा. मग आता मला सांगा, व्यापार तोल अनुकूल असणे म्हणजे काय, परकीय चलन भारतात येणे. व्यापार तोल प्रतिकूल असणं म्हणजे काय, परकीय चलन भारताच्या बाहेर जाणे. ओके. तर ह्या बाबी या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. असो, समजलं असेल. नेक्स्ट पॉईंट आपण या ठिकाणी परत समजून घेऊ. आता व्यवहार तोल म्हणजे काय, तर सगळ्याच आयात निर्यातीची नोंदणी याला काय म्हणतो आपण, व्यवहार तोल. मग आता व्यापार तोलमध्ये कोणती नोंदणी होती, व्यापार तोल याच्यामध्ये कोणती नोंदणी होती, तर दृश्य व्यापाराची म्हणजे वस्तू व्यापाराची. ओके. आणि व्यवहार तोलमध्ये कोणत्या नोंदणी होत्या, तर सर्वच होत्या. मग हा जो व्यापार तोल आहे हा व्यवहार तोलामध्ये येतो का, हा बिलकुल. कारण व्यवहार तोलामध्ये सगळ्याच नोंदणी येतात, म्हणजे दृश्य व्यापाराचे येतात, अदृश्याचे येतात, भांडवली खात्याचे येतात. ओके. तर मग व्यवहार तोल म्हणजे प्रत्येक व्यापार तोल हा व्यवहार तोल आहे. ओके. आणि व्यवहार तोलातल्या प्रत्येक गोष्टी ह्या व्यापार तोल आहे का, नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हे मोठं जे सर्कल आहे हे काय आहे, व्यवहार तोल. हे काय आहे, व्यवहार तोल. आणि या मोठ्या सर्कलमध्ये एक छोटं सर्कल आहे ते आहे व्यापार तोल. हे कोणतं आहे, व्यापार तोल. ओके. म्हणजे या व्यवहार तोलामध्येच व्यापार तोल सुद्धा येतो आणि अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी येतात. ओके. ही बाब लक्षात ठेवायची. तर व्यवहार तोलमध्ये सर्वच आयात निर्यातीची नोंदणी होते, वस्तूची होते, सेवांची होते, कर्ज, गुंतवणूक, भांडवल या सर्वांची नोंदणी होते. मग आता व्यवहार तोलामध्ये दोन खाते येतात बघा, एक येते चालू खाते आणि दुसरं येते भांडवली खाते. एक येते चालू खाते आणि दुसरं काय येते, भांडवली खाते. मग चालू खात्यामध्ये कोणकोणत्या बाबी येतात, दृश्य आणि अदृश्य व्यापार. चालू खात्यामध्ये कोणकोणत्या बाबी येतात, तर दृश्य आणि अदृश्य व्यापार. व्यापार तोलामध्ये कोणत्या बाबी येत होत्या रे, व्यापार तोल हे जर आपण बघितला तर याच्यामध्ये दृश्य बाबी, दृश्य म्हणजे डोळ्याने दिसणारे घटक. ओके. हे व्यापार तोलमध्ये येत होते. परंतु जे काही चालू खाते आहे त्याला आपण करंट अकाउंट डेफिसिट असं म्हणतो. तर या CAD मध्ये कोणकोणते घटक येतात, तर दृश्य तर येतेच, प्लस अदृश्य सुद्धा येते, अदृश्य सुद्धा येते. अदृश्य म्हणजे काय, तेच विमा, बँकिंग, पर्यटन इत्यादी गोष्टी. ओके. ज्या डोळ्यांना दिसत नाही. तर अशा रीतीनं आपण हे चालू खाते या ठिकाणी बघितलं. चालू खात्यामध्ये दृश्य आणि अदृश्य व्यापार येतो. भांडवली खात्यामध्ये कर्जाची देवाणघेवाण आणि गुंतवणूक ह्या बाबी येतात. भांडवली खात्यामध्ये
कर्जाची देवाणघेवाण आणि गुंतवणूक ह्या बाबी येतात. ओके. त्यानंतर आता परत एक स्टेटमेंट आहे की कोणत्याही देशाचा व्यवहार तोल नेहमी संतुलित राहतो. कोणत्याही देशाचा व्यवहार तोल नेहमी संतुलित राहतो. मग आता व्यापार तोल म्हणजे जे काही चालू खात्यावरील तूट आहे, व्यापार तोलाची जी काही तूट आहे, म्हणजे हे काय आहे, जे डेफिसिट जे आहे हे कुठे येते, चालू खात्यामध्ये. चालू खात्यामध्ये कशाचा समावेश होतो, तर दृश्य व्यापाराचा. आता तूट केव्हा निर्माण होईल, ज्यावेळेस तुमची आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे. आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे. याचं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो. आता समजा $100 म्हणजे तुम्ही काय केली, आयात केली $100ची. $100 तुम्ही खर्च केले आणि काही वस्तू आयात केल्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या काही वस्तू निर्यात केल्या. निर्यातीतून तुम्हाला भेटले किती, $60. ओके. हे तुमचे गेले आणि हे तुमच्याकडे आले. $60 तुमच्याकडे आले, $100 तुमचे गेले. मग तुम्हाला कमी कशाची पडली, कितीची पडली होती, $40. कारण तुमच्याजवळ तर फक्त $60 आले. तर मग $40 तुम्ही कुठून आणले, तर हे $40 आणले तुम्ही परकीय कर्ज किंवा परकीय गुंतवणूक. ओके. तर मग जर आपण फक्त चालू खात्याचा जर विचार केला असता तर इथं तूट निर्माण झाली होती. ती तूट होती $40ची. हे $40 काय, तूट निर्माण झाली होती. ओके. मग ज्यावेळेस आपण फक्त चालू खात्याचाच विचार करतो त्यावेळेस मात्र ते संतुलित नसतं, तिथे तूट निर्माण होते. पण ज्यावेळेस आपण ज्यावेळेस याचा विचार केला, तर या टोटलला आपण म्हणतो व्यवहार तोल. या टोटलला व्यवहार तोल म्हटला की मग हे $40 आपण आणले कुठून, परकीय कर्ज किंवा गुंतवणूक. हे परकीय कर्ज आणि गुंतवणूक कुठे येते, भांडवली खात्यामध्ये. बरोबर. म्हणून एकूण व्यवहार तोल जो आहे तो संतुलित असतो. कारण चालू खात्यामध्ये तूट निर्माण झालीच तर आपण भांडवली खात्यातून ते तूट भरून काढतो. ओके. म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. कोणत्याही देशाचा व्यवहार तोल नेहमी काय असतो, संतुलित असतो. ओके. असो, नेक्स्ट जो पॉईंट आहे आपल्याला बघायचा आहे, नंतरचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे परकीय चलन साठा. परकीय चलन साठामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही मध्यवर्ती बँकेकडे जो काही परकीय चलन साठा असते, डॉलर, पाऊंड वगैरे जे, तर त्याला आपण परकीय चलन साठा म्हणतो. मध्यवर्ती बँकेकडे जे काही सोनं असेल तर त्याला सुद्धा परकीय चलन साठा म्हणतो. त्यानंतर परत हे जे काही आहे SDR, स्पेशल ड्रॉईंग राईट्स, जे काही IMFचे असतात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे, किंवा रिझर्व्ह ट्रान्झिट पोझिशन म्हणजे RTP, तर हे काय आहे, सर्व काय परकीय चलन साठा. तर मग यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की 1991ला भारताजवळ परकीय चलन साठा कमी झाला होता. तर तो किती होता, $5.8 बिलियन. साधारणतः 3 आठवडे पुरेल. 3 आठवडे एवढीच आयात करू शकतो, एवढं ते कव्हर होतं. ओके. तेवढंच आपल्याजवळ फॉरेन एक्सचेंज होतं. ओके. त्यानंतर आता जे काही 2022-23ची आर्थिक पाहणी आहे त्याच्यानुसार भारताजवळ किती, $562 बिलियन एवढं परकीय चलन साठा आहे. आणि हे अपडेट करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्यावेळेस 2023चं जे काही आर्थिक पाहणी येईल 23-24ची. ओके. तर त्यावेळेस तुम्हाला ते अपडेट करून घ्यायचं आहे. ओके. सध्या आपल्याला माहीत पाहिजे की $562 बिलियन आहे सध्या, आणि संकट ज्यावेळेस आलं होतं 1991चं त्यावेळेस $5.8 बिलियन होतं. त्यानंतर एक संकल्पना आहे की आयात आवरण म्हणजे काय, तर ज्यावेळेस समजा तुमच्या देशाची किंवा आपल्या देशाची निर्यात शून्य होते. ओके. ज्यावेळेस देशाची निर्यात शून्य होते आणि त्याच्याजवळ काही परकीय चलन साठा जो उपलब्ध असतो स्टॉक म्हणून, तर त्या स्टॉकमध्ये तो किती महिने आयात करू शकतो, त्याला काय म्हणतात, आयात आवरण. निर्यात शून्य असली तर किती महिन्याची आयात करता येईल याला म्हणतात आयात आवरण. ओके. आशा करतो समजलं असेल. थोडं किचकट चॅप्टर जात असेल परंतु एकदम सोपा असते. वन लाईनर स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारले जातात.
आता आपल्याला बघायचं आहे चालू खात्यावरील तूट म्हणजे काय आणि चालू खात्यावरील तूट वाढण्याची कारणे कोणती. चालू खाते म्हणजे काय की याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे दृश्य आणि अदृश्य व्यापार येतो. दृश्य आणि अदृश्य व्यापार येतो. तर मग यामध्ये काय होते की दृश्य व्यापार म्हणजे जे डोळ्यानं घटक दिसतात ते, अदृश्य व्यापार म्हणजे जे डोळ्यानं दिसत नाही, जसं की पर्यटन, विमा, बँकिंग सेवा. ओके, तर यामध्ये जे काही आयात निर्यात होते तर याच्यामध्ये तूट निर्माण होते, म्हणजे भारताची निर्यात कमी आहे आणि आयातच जास्त आहे. मग हे तूट का वाढते तर याचे कारणं आपल्याला समजून घ्यायचे. म्हणजे भारताची आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे असं का होते. ओके, तर लक्षात घ्या चालू खात्यावरील तूट वाढण्याची कारणे असे आहेत की आयात वाढते आणि निर्यात कमी होते. आयात वाढते आणि निर्यात कमी होते. ओके, त्यावेळेस चालू खात्यावरील तूट वाढते. त्यानंतर दृश्य व्यापारात प्रचंड आयात होते. भारतामध्ये साधारणतः दृश्य व्यापारामध्ये प्रचंड आयात होते. ओके, जे काही सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी आहे किंवा सेवा आहे याची भारत चांगल्या पद्धतीनं निर्यात करतो, परंतु जे काही दृश्य व्यापार आहे म्हणजे ज्या डोळ्यानं दिसणाऱ्या वस्तू आहेत जसं की पेट्रोलियम वगैरे झालं तर याची आयात मात्र प्रचंड करतो भारत. ओके, त्यामुळे चालू खात्यावर तूट वाढते. त्यानंतर पेट्रोलियम आणि सोन्याची आयात ही सर्वात जास्त करतो, कारण हे सर्वात जास्त कारणीभूत घटक आहे चालू खात्यावरील तूट वाढण्यामागे. त्यानंतर रुपया वधारला की चालू खाते, हे CAD काय आहे, चालू खात्यावरील तूट, करंट अकाउंट डेफिसिट. रुपया वधारला की CAD वाढते. मग रुपया वधारला की फरक काय पडते. रुपया वधारणे म्हणजे काय की समजा की एका डॉलरमध्ये समजा 80 रुपये अगोदर भेटत होते, आता एका डॉलरमध्ये फक्त 70 रुपये भेटतात, तर त्याला काय म्हणतात रुपया वधारणे. तर मग त्यावेळेस काय होतं की परकीयांना भारतीय वस्तू महाग वाटतात, कारण ते आता 80च्या ऐवजी 70 रुपये भेटू राहिले एका डॉलरमध्ये, म्हणून परकीयांना भारतीय वस्तू महाग वाटतात. त्यामुळं निर्यात कमी होऊन जाते आणि आयात वाढलेली असते. मग तिथे काय होते, चालू खात्यावरील तूट वाढते. तर रुपया वधारला की चालू खात्यावरील तूट वाढते, ही बाब लक्षात ठेवायची आहे. रुपया घसरला की चालू खात्यावरील तूट कमी होते. ओके, त्यानंतर रुपया घसरणे आणि रुपया वधारणे हे नंतरच्या स्लाईडमध्ये अजून तुम्हाला समजावून सांगतोय. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की चलनवाढ निर्माण झाली की भारतीयांना परकीय वस्तू स्वस्त वाटतात. चलनवाढ निर्माण होणे म्हणजे काय की भारतातल्या लोकांजवळ पैसा जास्त येणे. चलनवाढ निर्माण होणे म्हणजे काय, चलनवाढ निर्माण होणे म्हणजे भारतातील लोकांजवळ पैसा जास्त येणे. मग लोकांजवळ पैसा जास्त आला की ते फॉरेनच्या वस्तू जास्त घेण्याचं त्यांचं अट्रॅक्शन वाढते. फॉरेनच्या वस्तू जास्त घेण्याचं अट्रॅक्शन वाढणं म्हणजे काय की आयात वाढणं, आणि आयात वाढणं म्हणजे काय की भारतातलं जे काही परकीय चलनसाठा आहे तो कमी होणं. मग तिथे काय होईल, चालू खात्यावरील तूट वाढते. ओके, त्यानंतर वाढती राजकोषीय तूट, चलनवाढ ही हे होते. आता याच्यामध्ये काय होते की शासन खर्च करते जास्त. या खर्च केल्यामुळं काय होते की जे काही राजकोषीय तूट आहे ती म्हणजे विकासाचा खर्च जर जास्त करत असेल, समजा अर्थसंकल्प मांडला तिथं भारताचा तिजोरीत पैसा कमी जमा झाला आणि ते अर्थसंकल्पामध्ये खर्चच जास्त मांडलेला आहे. ओके, तर मग आता उरलेला पैसा आणायचा कुठून, तर ते मग परकीय कर्ज घेणं. ओके, परकीय कर्ज घेणं, तर त्यामुळे सुद्धा काय होतं मग CAD वाढते. ओके, तर परकीय कर्ज घेणं नाही तर तो जो काही हे आहे परकीय कर्ज घेण्यानं आपलं CAD कमी होते. ते कशी कमी होते मी तुम्हाला समजावून सांगतो. तर हे जे काही आहे राजकोषीय तूट केल्यानं काय होते, तूट वाढल्यानं काय होते की लोकांजवळ पैसा येते. ओके, लोकांजवळ पैसा येते म्हणजे RBI काय करते, चलन निर्मिती करते. चलन निर्मिती केल्यानंतर मग लोकांजवळ पैसा येते. लोकांजवळ पैसा आला की मग तिथं काय होते, परत तेच अट्रॅक्शन फॉरेनच्या वस्तू घेणं. ओके, तर अशा रीतीनं आहे. आणि राहिली गोष्ट परकीय कर्ज घेतल्यानं किंवा परकीय मदत घेतल्यानं CAD वाढते की कमी होते. तर हे याचं जर उदाहरण द्यायचं जर झालं तर परकीय कर्ज घेणं म्हणजे फॉरेनचे परकीय चलन जे आहे ते भारतात आणणं, किंवा परकीय मदत घेणं म्हणजे फॉरेनचं जे परकीय चलन आहे ते भारतात आणणं, तर तिथे CAD कमी होते. ही बाब लक्षात ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट जे ऑप्शन आहे तो आपल्याला किंवा नंतरचे जो पॉईंट आहे तो बघायचा आहे. आता चालू खात्यावरील तूट कमी करण्याचे उपाय. चालू खात्यावरील तूट कमी करण्याचे उपाय, रुपयाचे अवमूल्यन करणे. रुपयाचे अवमूल्यन करणे म्हणजे जर अगोदर एका डॉलरमध्ये
एका डॉलरमध्ये जर समजा 80 रुपये भेटत असतील तर त्यांना 90 रुपये द्या, याला काय म्हणतात रुपयाचं अवमूल्यन करणे. म्हणजे काय होईल की जे फॉरेनमधले लोक आहे ते भारतातल्या वस्तू जास्त घेतील. ओके, तर रुपयाचं अवमूल्यन करणे. RBIचे चलन संकोच करणारे म्हणजे महाग पैशाचे धोरण. RBIचे चलन हे कशाचे उपाय आहे? चालू खात्यावरील तूट कमी करण्याचे. चलन संकोच करणे म्हणजे काय? लोकांजवळचा पैसा ओढून घेणे. मग त्याच्याकडे RBIकडे भरपूर सारे संख्यात्मक साधने तो पैसा ओढून घेण्यासाठी. तुम्हाला माहीत आहे, आपण बँकिंगचं चॅप्टर बघितलं त्यामध्ये सांगितलेलंच आहे. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे राजकोषीय तूट कमी करणे. त्यानंतर परकीय कर्ज घेणे, परकीय मदत घेणे, परकीय गुंतवणूक आकर्षित करणे. हे सगळे काय आहे? परकीय चलन भारतात आणणे. ओके, त्यानंतर हे आपण बघितलंच अगोदर. ओके, तर अशा रीतीनं आपण चालू खात्यावरील तूट काय करतो या ठिकाणी? कमी करू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे वस्तू व्यापार आयात. वस्तू व्यापार म्हणजे काय रे? दृश्य व्यापार. वस्तू व्यापार म्हणजे काय? दृश्य व्यापार. ह्या वस्तू काय डोळ्याने दिसतात. तर याच्या संदर्भात जे करंट आकडेवारी जी आहे ती आपल्याला बघायचीच नाही, कारण ते आपल्याला कुठे बघणं आहे? मार्च एंड झाल्यानंतर. ओके, तर 1960 ते 61 पासून अन्नगट, भांडवली वस्तू आणि लोह पोलाद यांच्या आयाताचा वाटा जो आहे तो घटत गेला. ओके, 1960-61 पासून अन्नगटाचा, भांडवली वस्तू, लोह पोलाद यांच्या आयातीचा वाटा जो आहे तो घटत गेला आणि पेट्रोलियमचा जो वाटा आहे तो वाढत गेला. 80-81 पासून पेट्रोलियम तर 1 नंबरवरच आहे आयात करण्यामध्ये. म्हणजे भारताला सर्वात जास्त पेट्रोलियम लागते. ओके, तर मग ते कच्चे तेल वगैरे हे घेऊन मग भारत त्यावर प्रक्रिया करून ते परत एक्सपोर्टसुद्धा करतो. ओके, त्यानंतर 1991 नंतर 1991च्या धोरणानंतर आयातीचा दर हा निर्याती दरापेक्षा जास्तच होता. अगोदरही आयातीचा दर निर्याती दरापेक्षा जास्तच होता, आताही आयातीचा दर निर्याती दरापेक्षा जास्तच आहे. ओके, तर याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं आहे की जे काही अदृश्य व्यापार आहे त्याच्यामध्ये भारताचं जे एक्सपोर्ट आहे म्हणजे निर्यात आहे ती वाढत आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो बघायचा आहे आपल्याला वस्तू व्यापार निर्यात. तर इथेही तेच आहे. आता मग कोणत्या वस्तूंची जास्त आयात करतो, कोणत्या वस्तूंची निर्यात करतो, तर हे आपल्याला मार्चमध्ये बघायचं आहे. परीक्षेमध्ये थेट प्रश्न तिथं विचारतात. आणि परत तुम्हाला सांगायचं जर झालं तर या चॅप्टरवर जो प्रश्न विचारतात, जर आतापर्यंत जर 15 प्रश्न विचारले असतील तर ते 15 पैकी किमान 12-13 प्रश्न हे वन लायनर स्वरूपाचे आहे. ओके, म्हणजे या चॅप्टरवर प्रश्न येणार तर तो वन लायनर स्वरूपाचा. आणि त्यातही 50% प्रश्न हे जवळपास म्हणजे वन लायनर म्हणजे एकदम शब्द स्वरूपाचे. शब्द जसे की कोणत्या देशाची FDI जास्त आहे अशा पद्धतीचे. ओके, फेमा कायदा कोणत्या वर्षीपासून लागू झाला, फेरा कायदा कोणत्या वर्षीपासून लागू झाला. ओके, 1960 ते 61 पासून कृषी संलग्न उत्पादने, धातुके, खनिजांचा निर्यातीतील वाटा घटत गेला, यांची निर्यात कमी होत गेली. त्यानंतर उत्पादित वस्तू, कोळसा, पेट्रोलियमचा वाटा वाढत गेला. ओके, कोळशाचा, पेट्रोलियमचा जे म्हणजे पेट्रोल रिफाईन करून जे काय आहे प्रक्रिया करून ते एक्सपोर्ट करायचं यांचा वाटा मात्र वाढत गेला. तर अशा रीतीनं हे वस्तू व्यापार निर्यात धोरण होतं भारताचं. ओके, त्यानंतर आता आपल्याला परत बघायचं आहे अदृश्य व्यापार निर्यात. अदृश्य व्यापार म्हणजे बँकिंग संदर्भात, सेवा संदर्भात. सेवा म्हणजे जसं की सॉफ्टवेअर झाले, बँकिंग झाले, विमा झाले, टुरिझम झालं. तर या संदर्भात मात्र अदृश्य व्यापारामध्ये सतत आधिक्य आहे. आधिक्य म्हणजे कसं? तूट नाही. केवळ अदृश्य व्यापाराचा जर आपण उल्लेख केला तर त्याच्यामध्ये तूट आहे का? तर नाही, तर त्यामध्ये सतत आधिक्य आहे. म्हणजे जर आपण जे काही सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करतो तर इम्पोर्ट कमी करतो आणि एक्सपोर्ट जास्त करतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? अधिक्य म्हणतो. ओके, सेवांच्या बाबतीत. त्यानंतर इथे लक्षात घ्या सॉफ्टवेअर निर्यातीत भारताचा सर्वात मोठा ग्राहक कोणता आहे? अमेरिका आहे. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहीत पाहिजे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आता भांडवली खाते. भांडवली खात्यामध्ये आता आपण 2 खाते बघितली. एक व्यवहार तोलामध्ये 2 खाते येतात, एक चालू खाते आणि दुसरं भांडवली खाते. तर आतापर्यंत जे काही भारूड आपण तुम्हाला सांगितलं ते काय आहे? चालू खात्यावरचं. आता आपल्याला काय बघायचं आहे? भांडवली खाते. तर भांडवली खाते याच्यामध्ये कशा कशा समावेश होतो? परकीय कर्ज, प्रत्यक्ष थेट गुंतवणूक, परकीय संस्थात्मक गुंतवणूक, परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक आणि परकीय मदत. तर ह्या सगळ्या बाबी कशामध्ये येतात? तर ह्या येतात भांडवली खात्यामध्ये.
मग आता भांडवली खात्यामध्ये आता आपल्याला जर परकीय कर्ज याच्या संदर्भात जर माहिती घ्यायची झाली तर सर्वाधिक कर्ज जे आहे ते व्यावसायिक कर्ज घेतले जातात भारतामध्ये. ओके, सर्वाधिक कर्ज जे आहे ते व्यावसायिक कर्ज घेतले जातात आणि बहुपक्षीय कर्जाचे प्रमाण जास्त असतात. आता कर्जाचे दोन प्रकार, एक बहुपक्षीय एक बहुपक्षीय. बहुपक्षीय म्हणजे काय की जसं वर्ल्ड बँक झाली, IMF झाली, यांच्याकडून कर्ज घेणं म्हणजे हे काय आहे, बहुपक्षीय कर्ज. आणि त्यानंतरचा प्रकार येतो द्विपक्षीय कर्ज. द्विपक्षीय कर्ज म्हणजे काय, द्विपक्षीय कर्ज म्हणजे दोन देशाकडून, म्हणजे समजा भारतानं जर रशियाकडून कर्ज घेतला असेल तर ते काय झालं, द्विपक्षीय कर्ज. तर मग जे द्विपक्षीय आणि बहुपक्षीयाची जर तुलना केली तर बहुपक्षीय कर्जाचं प्रमाण भारताकडं जास्त आहे. मार्च 2023च्या शेवटपर्यंत भारतावर कर्ज किती होता तर $624 बिलियन. ही बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. नंतरच्या मार्च महिन्यामध्ये हाच आकडा तुम्हाला काय करायचा आहे, त्या ठिकाणी अपडेट करायचा आहे. आशा करतो तुम्हाला हा पॉईंट जो आहे तो समजत असेल. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक, याला काय म्हणतात, FDI. ओके, प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक. एखादी परकीय कंपनी भारतात कंपनी स्थापन करत असेल किंवा भारतातल्या कंपनीसोबत भागीदारी करत असेल, पार्टनरशिप करत असेल, तर त्यावेळेस मग ती परकीय कंपनी भारतात काय परकीय चलन घेऊन येते. ओके, तर याला काय म्हणतो आपण, FDI. याला काय म्हणतो, FDI. मग याचे परिणाम काय होतात तर भारताच्या निव्वळ गुंतवणुकीमध्ये वाढ होते. भारताच्या निव्वळ गुंतवणुकीमध्ये काय होते तर वाढ होते आणि मानवी आणि संस्थात्मक क्षमतांचा विकास होतो. आता असं नाही की भारतातले लोक खूप हुशार असतील, म्हणजे म्हणजे जे काही इस्रायल टेक्नॉलॉजी, जपान टेक्नॉलॉजी वगैरे हे जे काही हे भारतात येते, तर यामध्ये काय होतं, मानवी व संस्थात्मक क्षमतांचा काय होतो या ठिकाणी विकास होतो. ओके, उत्पादन क्षमता वाढते, रोजगार वृद्धी वाढते. तर ह्या बाबी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे, आता हे FDIचं एक हे असंच आहे की समजा जर भारतामध्ये जर सेवा क्षेत्र जर चांगलं असेल तर मग सगळ्यात जास्त FDI कुठे येईल, सेवा क्षेत्रामध्ये. तर अशा रीतीनं काय होते की एक विशिष्ट क्षेत्राचंच या ठिकाणी काय होते, भांडवल वर्धन होत असते या प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीमध्ये. ओके, आता त्यानंतरचा जो आपल्याला पॉईंट बघायचा आहे तर तो बघायचा आहे परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक. आणि म्हणजे याच्यामध्येच काय ते परत आपल्याला आता परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक किंवा परत ते काय अप्रत्यक्ष गुंतवणूक याला काय म्हणतात की जे काही आता अगोदर काय होत होतं की कोणतेही परकीय व्यक्ती किंवा परकीय कंपनी भारतात येत होती, कंपनी स्थापन करत होती किंवा जी काही कंपनी स्थापन झालेली आहे त्याच्यासोबत भागीदारी करत होती, पार्टनरशिप करत होती. परंतु मग एखाद्या वेळेस जे काही परकीय व्यक्ती आहे ते काय करतात, भारतामध्ये समजा एखादा कंपनी आहे त्याच्या शेअर विकत घेतात. ओके, शेअर विकत घेतात तर ते काय असते, एक तात्पुरती गुंतवणूक असते, ते कधीही ते काढू शकतात. FDI मध्ये काय होते की ते त्यांचा व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो. जे काही कंपनी स्थापन केलेली असते त्यांचं मॅनेजमेंट सुद्धा ते करतात. आणि हे जे काही आहे अप्रत्यक्ष गुंतवणूक, ज्याला आपण परकीय संस्थात्मक गुंतवणूक म्हणतो, तर त्यामध्ये काय होतं, ते फक्त शेअर विकत घेतात, त्यांचं तिथं व्यवस्थापन वगैरे काहीच नसते आणि ती एक तात्पुरती गुंतवणूक असते. आणि त्या कंपनीचं त्यांना चांगलं भाव म्हणजेच एक लॉंग टर्मसाठी चांगलं भाव असं याच्यामध्ये त्यांचा काही इंटरेस्ट नसतो. ओके, तर हा फरक आहे FDI आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूक याचा. आता मग यावर प्रश्न नेमके कोणत्या याच्यावर आधारित विचारतात तर हे 3 पॉईंट आहे ते. ओके, आता हे जे आकडे आहे हे 2022-23चे आहे. याच्यामध्ये कोणत्या देशाची FDI भारतामध्ये सर्वात जास्त येते तर हे लक्षात ठेवायचे आहे. एकतर हा 5 देशांचा क्रम विचारला जाऊ शकतो किंवा पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे ते विचारलं जाऊ शकतं किंवा दुसरा क्रमांकाचा देश कोणता आहे तेही विचारलं जाऊ शकतं. ओके, तर अशा रीतीनं हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर कोणत्या राज्यामध्ये, आता इथं सिंगापूरमध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त FDI जो आहे सिंगापूरकडून येतो. कोणत्या राज्यात सर्वात जास्त FDI येतो तर तो महाराष्ट्रामध्ये येतो. ही बाब सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये तर संगणक क्षेत्रामध्ये सर्वात जास्त FDI येतो. ओके, तर अशा रीतीनं जे काही क्वेश्चन्स बनेल तर तो इथे बनतो. ही आकडेवारी अपडेट करत राहायची जर नवीन अहवाल वगैरे काही आलं तर. ओके, सध्या ही लेटेस्ट आहे, याच्यानंतर अजून लेटेस्ट आलेली नाही, आलीच तर ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. असो, तुम्हाला हे समजत असेल अशी आशा करतो. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, परकीय व्यापार धोरण. परकीय व्यापार धोरणावर सुद्धा सोपा प्रश्न विचारला जातो.
तर याच्यामध्ये काय होते की सर्वात अगोदर 1961ला आयात निर्यात धोरण समिती स्थापन केली. त्याचे अध्यक्ष कोण होते? रामास्वामी मुदलियार. त्यानंतर पहिलं त्रैवार्षिक व्यापार धोरण जे आहे 3 वर्षाचं ते कधी लॉन्च केलं? तर 1985 ते 1988. त्यानंतर पहिलं पंचवार्षिक धोरण कधी लॉन्च केलं? तर 1992 ते 97. आणि नुकतंच 2023ला 6व्या क्रमांकाचं परकीय व्यापार धोरण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याचा उद्देश काय आहे की 2030 पर्यंत $2 ट्रिलियन पर्यंत भारताची निर्यात वाढवायची आहे. तर अशा रीतीनं हे परकीय धोरण आहे. यावर आधारित सुद्धा तुम्हाला प्रश्न बघायला मिळू शकतो. आपल्या टेस्टमध्ये तर राहणारच आहे, परंतु ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कंबाईन 2024च्या दृष्टिकोनातून. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे व्यापार क्षेत्रे. व्यापार क्षेत्रामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की निर्यात प्रक्रिया क्षेत्र म्हणजे एक्सपोर्ट प्रोसेस झोन, EPZ म्हणतात त्याला. तर हे उभारणारा भारत हा आशियातील पहिला देश आहे. आणि पहिलं जे निर्यात प्रक्रिया क्षेत्र आहे ते कोणतं होतं? कांडला. तर यावर आधारित कंबाईनमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. हे साधारणतः 1965ला गुजरातमध्ये हे पहिलं निर्यात प्रक्रिया क्षेत्र सुरू झालं होतं. आणि दुसरं जे निर्यात प्रक्रिया क्षेत्र आहे ते कुठे आहे? सांताक्रूज. 1973ला सुरू केलं होतं. त्यानंतर 2000ला काय झालं? 2000ला विशेष आर्थिक क्षेत्र हे धोरण राबवण्यात यायला लागलं. याला काय म्हणतात? सेज. ओके. 2000ला सेज धोरण लागू केलं. सध्याची जी आकडेवारी आहे ही कदाचित अपडेटेड नसेल, म्हणजे मी नेटवरून सर्च केली ती हीच भेटली. तरीसुद्धा ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाल तर ही आकडेवारी आपण जे मार्चमध्ये अपडेट करूनच घेऊ. ओके. भारतामध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या सेजची संख्या किती आहे? 272. प्रथम क्रमांकाचा राज्य कोणता आहे जिथे सर्वात जास्त सेज आहे? तर ते आहे तामिळनाडू. त्यानंतर येतं कर्नाटक. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही सेज आहे ते किती आहे? 30 आहे. ओके. तर अशा रीतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आशा करतो तुम्हाला हे व्यापार क्षेत्र जे आहे ते समजले असेल. आता आपल्याला बघायचं आहे परकीय विनिमय दर. परकीय विनिमय दर म्हणजे काय की एक चलन दुसऱ्या चलनाने बदलून मिळते. तर ज्या दराने बदलून मिळते त्याला काय म्हणतात? परकीय विनिमय दर. जसं की $1 $80 अशा पद्धतीचा. ओके. तर हा जो विनिमय दर आहे हा चलनाच्या मागणी व पुरवठ्यावरून ठरत असतो. ओके. रुपया वधारणे आणि रुपया घसरणे म्हणजे काय? तर रुपया वधारणे म्हणजे काय की समजा एका रुपयामध्ये म्हणजे एका डॉलरमध्ये समजा 80 रुपये मिळत असतील, एका डॉलरमध्ये 80 रुपये मिळत असतील, तर ते जर 70 रुपये मिळायला लागले तर याला काय म्हणतो आपण? वधारणे. आणि तेच जर 90 रुपये मिळायला लागले तर त्याला काय म्हणतो? घसरणे. रुपया वधारणे आणि रुपया घसरणे. तर हे तुम्हाला या ठिकाणी समजलं आहे. तर रुपया वधारणे, जर रुपया वधारला तर फॉरेनमधले लोक भारतातल्या वस्तू विकत घेणार नाही, कारण एका डॉलरमध्ये कमी रुपये भेटायला लागले आणि त्या ठिकाणी काय होईल? मग चालू खात्यावरील तूट वाढते. रुपया घसरणे म्हणजे काय की एका रुपयामध्ये पैसे शिल्लक भेटणे, म्हणजे एका डॉलरमध्ये पैसे शिल्लक भेटणे. तर यामध्ये काय होतं की फॉरेनचे लोक जे आहे भारतातल्या वस्तू जास्तीत जास्त विकत घेतात. ओके. आणि त्यामुळं काय होते की भारताची निर्यात वाढते व चालू खात्यावरील तूट कमी व्हायला मदत होते. ओके. तर हा बेसिक डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे रुपया वधारणे आणि रुपया घसरणे यामधला. ओके. तर मग एखाद्या वेळेस जर चालू खात्यावरील तूट जर वाढतच गेली असेल तर अशा ठिकाणी भारत सरकार काय करतं? मुद्दामून रुपया घसरवतं आणि या रुपया घसरवणाऱ्यालाच आपण काय म्हणतो? रुपयाचे अवमूल्यन करणे. रुपयाचे अवमूल्यन आतापर्यंत 3 वेळा केलेलं आहे. 1949, 1966 आणि 1991ला. तर 1949ला 30.5%, 1966ला 36.5% आणि 1991ला 3 टप्प्यात केलं होतं. तर ते परिणामी किती केलं होतं? 18.7%. ओके. तर लक्षात ठेवायचं आहे कोणत्या वर्षी केलं होतं हेच महत्त्वाचं आहे. ओके. आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे रुपयाची परिवर्तनीयता. बाजारात असेल तो विनिमय दर स्वीकारणे म्हणजेच रुपयाची परिवर्तनीयता. ओके. तर या संदर्भात 1997ला SS तारापूर समिती स्थापन केली होती. तिचा उद्देश होता म्हणजे भांडवली खात्यावरील परिवर्तनीयसाठी शिफारसी करणे. तर यावर आधारित स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारलेला आहे की ही समिती कशाची संदर्भात आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की जे काही परकीय विनिमय दर कायदे आहेत, फेरा कायदा आणि फेमा कायदा. ओके. तर हे जे काही फेरा कायदा आणि फेमा कायदा आहे तर 1947ला ही लाईन इथे नाही पाहिजेत. 1947ला काय
फेरा कायदा लागू करण्यात आला होता. ओके, तर मग तो फेरा कायदा थोडाफार कडक होता म्हणजे खूप कडक होता. त्यामध्ये अटक करणे वगैरे म्हणजे अतिशय अशा जाचक अटी त्या ठिकाणी लादलेल्या होत्या. ओके, तर ह्या अटी लादल्यामुळे काय व्हायचं की जे परकीय लोक भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी करायचे. ओके, त्यामुळं चालू खात्यावरील तूट नेहमी वाढलेलीच असायची. तर मग त्यामधून बाहेर यावं यासाठी 1991 नंतर साधारणतः हा जो कायदा आहे फेमा कायदा 1999चा आहे आणि हा लागू केला होता 1 जून 2000ला. ओके, तर हा 1999चा कायदा लागू केला फेमा कायदा. तर हा फेरा कायद्याच्या जागी लागू केला आणि यामध्ये त्या जाचक अटी ज्या आहेत त्या कमी केल्या. ओके, तर अशा रीतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे जो फेमा कायदा आहे याच्यामध्ये बऱ्याचशा बाबी होत्या. त्यामध्ये ते कसं होतं, हे जो फेरा कायदा आहे, फेरा कायदा म्हणजे याच्यामध्ये जाचक अटी होत्या. जाचक अटी म्हणजे अशा की त्यामध्ये बंधन होतं की कोणत्याही गुंतवणूकदाराला जर भारतात व्यवसाय करायचा असेल तर RBIची परवानगी घेणे. ओके, परकीय भांडवलापैकी जोखीम भरीत भांडवलाची मर्यादा 40% ठेवली. त्यानंतर काही दोषी आढळलं तर ते निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी त्या अपराधाचीच ठेवणे. तर अशा रीतीनं भरपूर साऱ्या जाचक अटी होत्या. तर ह्या अटीमुळे काय व्हायचं की फॉरेन लोक भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यास इंटरेस्टेड नसायचे. म्हणून नंतर काय केलं, हा फेमा कायदा लागू केला 1999चा. लागू कधी केला, 1 जून 2000ला. ओके, तर अशा रीतीनं परकीय चलन बाजाराचा विकास करणे व परकीय चलन व्यापाराला बळकटी देणे या उद्देशानं फेरा कायद्याच्या जाग्यावर 1 जून 2000 पासून फेमा कायदा हा सुरू झाला. ओके, तर अशा रीतीनं आपलं हे आजचं लेक्चर होतं. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल, थोडं डोक्यावरून गेलं असेल, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं सोप्या भाषेत तुम्हाला या ठिकाणी मी ते समजावून सांगितलेलं आहे. तर यावरच आधारित आपण आता जी आज टेस्ट घेणार आहोत तर त्यावर साधारणतः 25 ते 30 म्हणा किंवा 20 ते 30 अजून मी प्रश्न काढलेले नाही, परंतु प्रश्न काढतो आणि सोपे प्रश्न विचारतो. ती टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. कुठेतरी तुम्हाला या टेस्टचा फायदा होत असेल अशी मी आशा करतो. तेव्हा भेटू परत उद्या नवीन टॉपिकसह. तोपर्यंत थँक्यू सो मच.